अनेक योद्ध्यांनी आमचं प्राणाचं बलिदान दिलेलं आहे आणि आज हे सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून इतर मनोगत हे तिथे आपण बसल्यानंतर होणारच आहे, परंतु इथून आपण सर्वजण रॅलीने जाणार आहोत आणि सर्व शिस्तीने जायचं आहे. काय नाही मोबाईलच्या किंवा कोणत्याही कॅमेऱ्यामध्ये नाही आलं तरी चालेल, पण सर्वांनी शिस्तीने जायचं आहे आणि आपल्याला हायवेवर तिथे बंद करायचं. आपण तसं निवेदन दिलेलं आहे. सरकारने त्याची दखल घेतली पाहिजे आणि म्हणून दखल घेण्यासाठी अधिकारी वर्ग आला असेल मला काही कल्पना नाही, परंतु त्यांना यावं लागेल. आता आमच्या समोर हीच एक लढाई राहिलेली आहे. आता मला समजलं की काहीतरी सर्व इतर जिल्ह्यातून वगैरे फॉर्म भरायला लावलेले आहेत. तुम्ही भरून घ्या फॉर्म, आम्ही भरू तर देणार नाही, पण शाळेवर कसं येतात आम्ही बघतो. तुम्हाला नाही रेल्वे स्टेशनवर पैसे पण दाखवला तर याद राखा, आमचा विरोध नाहीये, परंतु पहिले आमची भरती झाली पाहिजे, नंतर बघू काय करायचं ते. आणि म्हणून आता आपण इथून रॅलीने जाऊया. मला वाटतं महिला पण इथे उपस्थित आहेत. महिलांनी पुढे राहायच्या, त्याच्या पाठीमागे सर्व आपण कार्यकर्ते सर्व पुरुष मंडळ राहणार आहोत. पहिला महिलांनी बॅनर घ्यायचा. मला वाटतं तिथे आपल्या माजी सभापती मॅडम आहेत, त्यांच्याकडे बॅनर आहे. आता ज्या ठिकाणी आमदार निकोले साहेबांनी ज्या सूचना केल्या त्या सूचनांचं पालन करून